तर आज दुकान उघडून झाल्यावर दुकानच्या पाठीमागच्या बाजूच्या पत्र्याच्या गेटमध्ये दुरुस्ती करायची होती। माझ्या आधीच येऊन वेल्डिंगवाले कामाला लागले होते आणि हे गेट आधीच असून नसल्यासारखं होतं। बसवलं असं होतं की त्याच्या खालून जवळपास 3 फुटाचा गॅप होता। त्याच गॅप मधून कुत्रे मांजरं डुकरं शिरून इथंच घर करून धिंगाणा करालते। रोज पाठीमागचं शटर उघडलं नुसतं दुकानात दुर्गंधी येत होती, म्हणून आज पहिल्या सुरूला ह्याच कामाला लागलो आणि बोरचं पाईप पण वरी बॅलरला जोडायचं होतं, तसंच एकाच 2 काम करून घेतलो। आता एवढ्या गॅप मध्ये आपल्याला परफेक्ट मध्ये एकदम गेट बसवायचं होतं। पटांगणात गेटला घेतले आणि त्याचं तोडमोड करून घेतले। एवढ्याच कामासाठी जवळपास 4-5 मशीन आणले होते। त्याच मशीनचे वायर लावून मी परेशान झालतो आणि होते इथंच एकतर 2च पॉइंट, हे काढले की ते लाव, ते काढले की हे लाव, ह्याच्यातच मी अर्धा पाऊण घंटा घायला आलतो। एकतर ह्याला अजून एकाला पिन नको, ते वेगळंच दिमाग खराब। साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। आणि थोडं काम चालू झालं म्हटलं की इकडे दुकानची सगळी लाईट गायब, मशीनचं लोड येऊन नुसतं फ्यूज पडलं। तिकडलं वायर नीट बसलं म्हटलं की इकडलं काम येऊन गळ्यात पडलं। इथं चढ उतर असं करण्यामध्ये इथं 2-4 बार व्यायाम झाला। आता कुठं चष्मा लावून समाधान वेल्डिंग बघत बसलो होतो आणि 70-80% काम बी आपटत आलं होतं। उचलले गेट आणि 2 भिंतीच्या मध्ये येऊन टाकले आणि आता राहिलं होतं फक्त फिटिंगचं काम। गेट व्यवस्थित बसले का म्हणून मी मध्ये येऊन बघतो तर काय, इथे एक पिस्तुल्या मुंडी एककड आणि पायकडे अडकून बसला होता। ओढून काढलो आणि म्हटलो, जा जिले आपली जिंदगी, जर पुन्हा इथं वासघान करायला आलास तर बघ मग।